नक्कीच, कारण की पहिल्या सामन्यामध्ये थोडा बिघडला होता सुमन मोटर्स संघ, कारण की फक्त धावा केल्या होत्या 31 आणि 32 धावांचं आव्हान ठेवलं होतं. आणि त्यानंतर पाहायला गेलं तर पहिला सामना गमावला होता भाई भाई सुपर किंग्स या संघाने सुद्धा. धावसंख्या केली होती फक्त 49 धावाचं आव्हान केलं होतं. पण मात्र आता दोन्ही संघ हे जिंकण्यासाठी मैदानात नक्कीच उतरलेत. मात्र एकाला तरी हार पत्करावी लागेल हे तर निश्चित. मात्र खेळ चांगला करता आला पाहिजे. विजय असो की हार याला महत्व नाही, खेळ चांगला झाला तर नक्कीच रसिकांची नक्कीच मन जिंकता येतात. गेम ऑन स्टार्ट. हिरामन सरांचा सिग्नल येतोय. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज अविनाश पहिल्या चेंडूवर वाईट करार केला. हिरामन सर ऑन फायर. सकाळपासून ज्यांची आतुरतेने सर्वजण वाट पाहत होते, पहिलीच स्वैर चेंडूने सुरुवात होते अविनाशच्या षटकाची. पहिला चेंडू घेऊन पुन्हा एकदा प्रत्यक्ष षटक आणि लफ केले चेंडूला. वन बाउन्स सीमा रेखा पार. डीजे अविनाश मात्र कमबॅक करण्यासाठी सज्ज होतोय. फंबल होतोय थोडा आणि यावेळी मात्र टेट दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अविनाश. यावेळी फुल टॉस. चेंडू सीमा रेखा पार. 4 धावा. क्या अंदाज. नक्कीच बॅक टू बॅक 2 चौकार येत आहेत सबीर परदेशीच्या बॅट मधून. पहिल्याच सामन्यामध्ये थोडासा शांत होता, मात्र यावेळी मैदानात दबदबा गाजवण्याचा प्रयत्न आहे. यावेळी देखील पुन्हा एकदा समांतर रेषेत हात जात आहेत. पंच स्वैर घोषित करतायत. चेंडू अवांतर धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती आहे 10. 2 चेंडूच्या खेळी दरम्यान धावसंख्या होते 10. अविनाश मात्र यावेळी बॅकफुटवर. कमीत कमी धावांवर रोखायचं असेल तर उत्कृष्ट गोलंदाजी करावी लागेल अविनाशला. पुन्हा एकदा यावेळी पुन्हा एकदा स्वैर घोषित चेंडू. हिरामन सर ऑन द फायर. अनोखा अंदाज माणगावकरांना पाहायला मिळतोय. याच्या आधी आपण फक्त युट्यूबवर अशा प्रकारची अंपायरिंग पाहिली होती, मात्र आज प्रत्यक्ष माणगावकरांना अनुभवायला मिळतंय. गेल्या 3 दिवसापासून एक अनोखा अंदाज. पंच हिरामन सर. कमिटी मेंबर्स मुकुल मेहता किंवा बाळा पवार कुठे असतील त्यांनी समालोचन. पुन्हा तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अविनाश तयार. यावेळी मात्र लफ केला. चेंडू जातोय मिडॉनच्या डोक्यावरून सीमा रेखा पार. सोळा. 3 चेंडू मध्ये 2 अवांतरच्या सहाय्याने धावसंख्या होती आहे 14. वैयक्तिक 14 धावा केल्या त्या समीर परदेशीने. अजूनपर्यंत मैदानात नाव गाजतंय ते समीरचं.
गोलंदाजाला मात्र पूर्णपणे प्रेशराईज केलंय. हॅलो. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा यावेळी सुद्धा लॉफ्ट केलंय. लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू जातो सीमा रेखा पार. कम यावेळी मात्र पूर्णपणे बॅकफुटला ढकललंय फलंदाज समीरने. काय फलंदाजी चालली आहे, सुरेख देखणे फटके, पॉवर हिटिंग. यावेळी मात्र समीर ऑन फायर होतोय. गोलंदाज अविनाशवर. सुमर्स मोटर कडून समीर साठी नक्कीच इथे पारितोषिक येत आहे. अजून एक जर षटकार लगावला तर 500 रुपयाचे मानकरी नक्कीच ठरतील. प्रेक्षकांची दाद सुद्धा मिळते आहे. थोडे थोडे प्रेक्षक पुन्हा जमायला सुरुवात होती आहे. काम धंदा सोडून सुद्धा अनेक प्रेक्षक इथे सामन्यांचा आनंद घेत असताना, जर सामन्यांना प्रेक्षक वर्ग नसेल तर त्या सामन्यांना शून्य किंमत आहे. जर तुम्ही आहात तरच त्या सामन्याची शोभा नक्कीच वाढते. अनेक आपण सामने पाहिले. यावेळी मात्र निर्धाव चेंडू, बाईच्या स्वरूपात 4 धावा. कमांड डीजे. पुन्हा एकदा भिरकावला चेंडू. चेंडू जाईल फाईन लेगच्या दिशेने, सीमा रेखा पार, चौकार. वा, अनोखा अंदाज ते अंपायरिंगचा पाहायला मिळतो. सर हिरामन यांच्या माध्यमात शंकर धोत्रे म्हणून गोट्या अंपायर म्हणून असलेले प्रसिद्ध, त्यानंतर जर आज आपल्याला डान्सिंग अंपायरिंग पाहायला मिळते ते जर हिरामन सर यांच्या माध्यमातून लवकरात लवकर करायचं आहे. आपल्याला मीटिंग नाही घ्यायची आहे. सुमर मोटर्स यांच्याकडून त्यांच्या फलंदाजीसाठी कोणीही, समीर किंवा खालिद यांच्यापैकी कोणीही सिक्सरची हॅट्रिक लगावली किंवा चौकारांची हॅट्रिक लगावली तर त्यांना 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. आता मात्र कर्णधार सज्ज करतोय. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या होती आहे 33 धावा. खूपच म्हणजे आजच्या दिवसातला सर्वात महागड षटक आतापर्यंतच पाहायला मिळते. अविनाचं 33 धावा खर्च केल्यात. तर आता दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं घेऊन निकेश. चेंडू जातो डोक्यावरून लॉंग ऑफच्या दिशेने. चेंडू चांगला होता मात्र त्याला खोदून काढलंय खालिदने. एक चांगला फलंदाज आहे, कारण की आपण या संघामध्ये चांगलेच खेळाडू घेतलेत.
एकदा चेंडू जातोय तद्वर एक धाव नक्कीच येईल, तोपर्यंत एक धाव निश्चित पूर्ण होतीये. आता मात्र समांतर हातावरती सामना चाललाय. धाव संख्या होती आहे. व्हॉट अ शॉट, ओनली फ्लिक केलाय. 100 शॉट 6. क्षेत्ररक्षक खाली येतोय आणि मात्र यावेळी समीर जातोय तंबूच्या आसऱ्याला. जेलबाद यावेळी मात्र पूल केलाय. चेंडू जातो शॉट फाईन लेगला. चेंडू सीमारेखा पार फरार. हॅलो, थँक्यू डीजे. आणि कोणताही खेळाडू किंवा हॅट्रिक लावली तर राहुल स्पोर्ट्सचे मालक राहुल बक्कम यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. सॉरी 500. आणि यावेळी विकेटचा पतन. यावेळी आता मात्र खालीची जागा भरून काढण्यासाठी फलंदाज मैदानात येतोय तो सुशील. त्याने सुद्धा पहिल्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती, चांगले स्ट्रोक केले होते. त्याच्याच बळावरती 31 धावापर्यंत मजल मारता आली होती. आता मात्र 2 फलंदाज नवीन मैदानात आहेत. जे सेट झाले होते बॅट्समन त्यांनी चांगले चेंडू फेस केले होते, ते दोन्ही तंबूच्या आसऱ्याला परतले. तर मात्र आता नवीन दोन्ही फलंदाज सुरेश आणि सुशील. सुरेशला सुद्धा सुरेख अशी फलंदाजी करावी लागेल. आपल्या संघासाठी मोलाचं योगदान नक्कीच द्यावं लागेल, कारण की जर विजयी व्हायचा असेल तर नक्कीच फलंदाजी चांगली करावी लागेल. तशीच गोलंदाजी मयूरला सुद्धा करावी लागेल, कारण की करो या मरोची ही मॅच आहे. जो जिंकेल तो क्वालिफाय साठी खेळेल आणि जो हारेल तो मात्र घरच्या रस्त्याला नक्कीच असेल. यावेळी फुलालेंचा चेंडू बीट होतो. यष्टीरक्षकाचा वेध घेत निर्धाव चेंडूची सांगता होतीये. सुरेश यावेळी मात्र पूर्णपणे बीट झालाय. मयूरने चांगला चेंडू टाकला होता. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा वैयक्तिक पहिलं षटक आहे. यावेळी मात्र खेचलाय षटकार. डीप मिड विकेटच्या धोक्यावरून 6 धावा.
होते 54, 54 लॉस ऑफ 2 विकेट. चांगली सुरेशने सुद्धा आता धावता हात घेतलाय. एक धाव निश्चित मिळेल. थ्रो केलाय त्या थ्रोवर सुद्धा एकच धाव नक्की मिळेल. धाव फलक घालतोय 1 ने. धाव संख्या होती आहे 55. हॅलो हॅलो पुन्हा एकदा मयूर सज्ज पुल केलाय चेंडूला. ते क्षेत्ररक्षक नक्कीच असेल. फंबल होतोय. एक धाव निश्चित. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण. फंबलिंग झालं थोडा प्लेयर मात्र 2 धावा घेतल्या. धाव संख्या होते 57. मयूर मात्र चांगली गोलंदाजी करतोय 1 षटकारानंतर. यावेळी मात्र पुन्हा एकदा हवे चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न. लोअर फुल टॉस तोपर्यंत अविनाश खाली येतोय आणि सुशीलच्या पारीचा अंत. आजच्या दिवसात चांगले सामने पाहायला मिळेल. काही लो स्कोर तर काही हाय स्कोर. मात्र सामने चांगले होत आहेत. प्रत्येक दिवशी हे सामने चांगले झालेत. मात्र आज काही सामने वन साइडेड पाहायला मिळाले. पुन्हा एकदा फुलालेंचा चेंडू बाईकच्या स्वरूपात. 1 धाव निश्चित मिळेल आणि षटकाच्या अखेर धाव संख्या होती आहे 58. लॉस ऑफ 3 विकेट. आता मात्र करण्याचा स्वतः मैदानामध्ये आलाय सूरज पाशीलकर. यावेळी मैदानात दाखल होतोय. सुरेश आणि सूरजला. सूरज आजच चांगला चमकतोय. खूपच तापलाय. तसंच तापावं लागेल. आपली बॅट तळपावी लागेल ती सूरजला. न करता 6 धावांसाठी सीमारेखा पार. 6 धावा. कीच गुन्हा केलाय तो गोलंदाजाने फुलटा चेंडू टाकून आणि त्याची सजा नक्कीच त्याला मिळाली. गोलंदाज अविनाश. 4 चेंडू मात्र चांगले टाकले होते. हा 5वा चेंडू त्याने खराब टाकला आणि त्याचा भरघोस समाचार घेतलाय फलंदाज सुरेश याने. यावेळी सुद्धा चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू जातो सीमारेखा पार. षटकार. धाव संख्या होती आहे 71. यावेळी मात्र अविनाश पुन्हा महागड्यात ठरला. 4 षटका अखेर धाव संख्या होते 71. 100चा पल्ला गाठ हा संघ सुमन मोटर्स. कारण की प्रत्येक सामन्यामध्ये प्रत्येक दिवशी सामन्यामध्ये 80+, 90+ आणि 100+ असे आपल्याला हाईंग स्कोर पाहायला मिळाले. तर पहिल्या दिवशी 97 रनांचा रेकॉर्ड होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 104. त्याच दिवशी रेकॉर्ड तुटला 122 धावा आणि नंतर आज मात्र नवीन रेकॉर्ड बनेल का पाहायचं आहे.
मैदानात काही घडू शकतं. पुन्हा एकदा स्वतः कर्णधार परशा. यावेळी मात्र हाफ ट्रॅकर बॉल आणि यावेळी विकेटचं पतन पहिल्या चेंडूवर. संजू मात्र यावेळी मात्र नाचवलंय फलंदाजाला ते सूरजने. स्वतः कर्णधार मी का आलो हे नक्की झाकून दिलंय, कारण की संजूने सुद्धा चांगली खेळी केली होती. पहिल्या सामन्यामध्ये एक चांगली फटकेबाजी केली होती. सर्व गोलंदाज महागडे ठरल्यानंतर स्वतः कर्णधाराने जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि नक्कीच त्यात पहिल्या चेंडूवर यशस्वी होतोय. मात्र आता येतो सागर जोरकर उर्फ मेंढा. चांगला खेळाडू. यावेळी मात्र शॉर्ट पिच हाफ ट्रॅकरचा समाचार घेताना चेंडू फंबल होतोय आणि झेल सुटतोय. क्षेत्ररक्षकाच्या हातून एक धाव निश्चित मिळेल. पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मध्ये फटका फसलेला आणि झेल सुद्धा सुटला. मात्र याच दरम्यान एक धाव निश्चित घेतली आणि धाव संख्या होती आहे 72. 2 चेंडूंमध्ये अजूनपर्यंत एक धाव खर्च केली आहे स्वतः कर्णधार परशा याने. फुलालेंचा चेंडू पुन्हा एकदा लॉफ केलाय. चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. सीमारेखा पार. चौकार. या चौकारावरती चौथा चेंडू पुन्हा एकदा यावेळी सुद्धा लॉफ केलं. खोलवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. नक्कीच खोदून काढलाय. एक धाव निश्चित मिळतीये आणि एक धावेवरच समाधान मानण्याचा मानस होता. मात्र यावेळी नक्कीच बलिदान द्यावं लागतं आपल्या विकेटचं सागरला. दिशेने सुद्धा कमबॅक केलंय. एक चौकारानंतर मात्र यावेळी तंबूच्या आसऱ्याला परताला लावले ते सागरला रनआउटच्या स्वरूपात. 5 चेंडू पुन्हा एकदा आणि पॉवरफुल चेंडू. काय वेग. नक्कीच प्रश्न चिन्ह उभं केलं फलंदाजावरती. यावेळी मात्र स्कोर वर लगाम लावलाय तो गोलंदाज परशाने. कर्णधाराने स्वतः जबाबदारी घेतली. जबाबदारी चोख बजावत असताना यावेळी पुन्हा एकदा हवे चेंडू. यष्टीरक्षक खाली आणि झेलबाद. सुरेशच्या पारीचा अंत होतोय आणि षटक सुद्धा संपतोय. याने व्यासपीठावर यायचं आहे. हरेश गजमल गणेश स्पोर्ट्सचे मालक याने व्यासपीठावर यायचं आहे आणि व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. तसेच शशीदादा गुलगुले याने देखील व्यासपीठावर यायचं आहे आणि व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. आणि मात्र आता जिंकण्यासाठी भाई भाई सुपर किंग्स संघाला 78 रन्स टू विन 78 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि आता सेकंड इनिंगचं समालोचन आमचे मित्र सहसमालोचक हर्षल मुंडे यांच्या स्वाधीन. धन्यवाद
अक्षय पुन्हा एकदा आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, सर्व खेळाडूंचं, व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. एक वेगळं वेगळं बक्षीस आहे. जो कुठलाही खेळाडू जो स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये जी ब्लॅक स्क्रीन आहे तिच्यावरती जो कोणीही षटकार लगवेल त्याला प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक योगेश दादा बक्कम साले ग्रामपंचायतचे उपसरपंच यांच्या माध्यमातून हे बक्षीस आलेलं आहे. प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक. तर विनंती असेल भाई भाई सुपर किंग आपली फलंदाजी जोडी करायची मैदानामध्ये तैनात. धावांची गरज आहे तब्बल 78 धावांचं कडवं आव्हान आहे. आपण पाहिलं तर परशाच्या संघासमोर नक्कीच स्पर्श आहे संघाचा कर्णधार. तर फलंदाजीसाठी कोण येईल तर नो डाऊट परशुराम अंधेरे आणि त्याच्या समवेत फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळालं नवीन फलंदाज भावेश आणि परशा. आणि नंदूदादा वाडवळ कुठे असाल तर समालोचन कक्षापाशी संपर्क साधायचा आहे. नंदू वाडवळ. आणि प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक भाई दसवते यांच्याकडून. संघाचे संघ मालक आहेत भाई भाई सुपर किंग. तर आता पाहायचं आहे भाई भाई सुपर किंग संघ विजय होईल की त्यांच्या समोर आहे एक नामवंत संघ सुमन मोटर्स. या दोन संघामध्ये होणारी ही लढत, जो संघ ही मॅच हारेल तो संघ जाईल या स्पर्धेच्या बाहेर. जो संघ ही स्पर्धा आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये ज्या संघाला टिकून राहायचं असेल तर ही मॅच जिंकणं खूप महत्त्वाची आहे. आणि ही मॅच जो संघ जिंकेल तो या स्पर्धेमध्ये शेवटपर्यंत खेळेल. आणि जो ही मॅच हारेल तो आपण पाहिलं तर ही स्पर्धा सोडून जाईल. माणगाव प्रीमियर लीग 2021च्या बाहेर जाईल तो संघ. स्ट्राईकला आहे परशुराम अंधेरे, नॉन स्ट्राईकला आहे भावेश. सामन्याला होतीये सुरुवात. गोलंदाज आहे एक निजामपूर एक्सप्रेस सूरज पाशीलकर. सागर पाशीलकर आपल्याला उद्याच्या खेळामध्ये पाहायला मिळेल. त्याचाच मोठा बंधू. पहिला चेंडू असेल पंचांच्या डावेस्टीने. अडवा बाट निघण्याचा प्रयत्न होता. पहिला चेंडू स्वार घोषित केला जातोय. वाईड आहे. ही आहे अवंतर धाव. अवंतर धावेने झालाय श्री गणेशा. अकाउंट ओपन. खातं खोललं जाते भाई भाई सुपर किंग या संघाचं. पहिला चेंडू स्क्वेअर गेलाय. अजूनही 30 चेंडू आणि गरज असणार आहे ती तब्बल आपण पाहतोय 78 धावांचा पाठलाग करतोय. आता बनवायच्या 77 धावा. एक धाव महत्वाची आहे या मॅच मध्ये. तर आपण पाहतोय षटकातील आपण पाहणार आहोत तर पहिला चेंडू सूरज कशा प्रकारे गोलंदाजी करेल. पहिला चेंडू निर्धाव फेकला जाईल का की त्याच्यावरती परशा प्रहार करेल. हा चेंडू आहे आपण पाहिलं तर निर्धाव. एकही धाव मिळत नाहीये या चेंडूवरती. या चेंडूची रणनीती समजत नाहीये फलंदाज परशा याला. आणि हा चेंडू जातोय निर्धाव. एकही धाव या चेंडूवरती मिळणार नाहीये. ज्या धावांच्या शोधामध्ये आपण पाहतोय या भाई भाई सुपर किंग संघ आहे 78 धावांचा पाठलाग करायचा. षटकातील दुसरं चेंडू एक धाव फळकावरती. पुन्हा मोठा फटका मारण्याचा केला प्रयत्न. हा फटका सुद्धा पुन्हा फसला गेला. बॅक टू बॅक दुसरा चेंडू आलाय निर्धाव. आता परशाच्या मनामध्ये चालू असलेली स्थिती मी सांगतोय की आता 2 चेंडू निर्धाव आलेत तर आता चेंडू बॅटवरती आला तर आला नाहीतर गेला. कारण समोर कोणाच्या गाड्या आहेत त्यांनी काढायच्या आहेत. प्रॉब्लेम होत आहे.
मित्रांनो गाड्याच्या ज्या गाडीवरती जो आपला ऊन पडतोय आणि त्याची जी किरणं आहेत ती आरशाच्या माध्यमातून डायरेक्ट आपले पंच आहे दशपंच सरांच्या डोळ्यावरती किरणं पडतात, त्याच्यामुळे निर्णय देण्यास थोडा प्रॉब्लेम होतोय. धन्यवाद. स्ट्राईकला परशा 2 चेंडू चालले, एक धाव धावफलकावरती, 2ही चेंडू निर्धाव हाताळलेत. गोलंदाज सूरजने पहिला अवंतर धावेमध्ये खर्च केला होता, त्यानंतर असणार आहे हा 3रा चेंडू. वा भाई वा, सुरेख गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी. अचूक टप्प्याची ती मात्र गोलंदाजी केली जाते. गोलंदाज आपण पाहतोय सागर सर आलेले आहेत आज समालोचन कक्षामध्ये. खोलवर टप्प्याचा चेंडू. आता मात्र काय घडतंय या मैदानावरती, तब्बल चेंडू हाताळले गेलेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु आणि रनआउट पद्धतीने ही पडलेली पहिली विकेट. आपण म्हणू शकतो प्रशांत अंधेरे याच्या रूपात एक मोठा बॅट्समन. हॅलो भाई सुपर किंग संघाचा सागर जोरकर या खेळाडूसाठी एक आगळं वेगळं पारितोषिक आलेलं आहे. जर जॉन्टी रोड सारखी डाय मारून कॅच पकडली तर धर्मेश जाधव आणि रुपेश बोडरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. दरम्यान पहिल्या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. 5 चेंडू अखेर धावसंख्या झालेली ती 1 धाव, ती पण एक अवांतर धाव अशी आपल्याला पाहायला मिळाली. पहिला चेंडू जो थोडा जास्त बाउन्स झाला आणि डोक्याच्या वरून जाऊन पंचांनी हा वाईट चेंडू घोषित केला होता, अशी एक अवांतर धाव पहिल्या चेंडूवरती आली. त्यानंतर मात्र 5 चेंडू आपल्याला निर्धाव असे पाहायला मिळाले आणि एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅट्समन होतो बेट आणि स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये ही पकडलेली दरम्यान आता मात्र आपल्याला क्रीजवरती पाहायला मिळतो तो म्हणजे आदिनाथ गोविलकर. गोरेगाव संघाचा हा खेळाडू आहे. भाई सुपर किंग्स संघाकडे आज खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय आदिनाथ गोविलकर. तर नॉन स्ट्राईक ला पाहायला मिळतोय भावेश. दुसरं षटक चालू होते. दुसरं षटक सुशील. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. संजूने पुरेपूर प्रयत्न केला परंतु झेल काही होऊ शकली नाही. नक्कीच प्रयत्नांसाठी 100% गुण असतील संजूच्या. ही जर झेल झाली असती तर बॅक टू बॅक 3 झटके पडले असते ते भाई सुपर किंग्स संघाला. दरम्यान दुसरं षटक चालू आहे. पहिला चेंडू होतोय. धावसंख्या मात्र
2 वरती जाऊन स्थिरावले. आता मात्र एक मोठा फटका मारलाय. पुन्हा एकदा थोडस झेल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धावसंख्या हळूहळू पुढे सरसावते. धावसंख्या झाले 3. दुसरं षटक प्रगतीवरती. सुशील पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅट्समन बीट होतोय. तर आपल्याला थोडंसं चांगलं गोलंदाजी पाहायला मिळते सुमन मोटर्सच्या संघाकडून. जर पहिला सामना आपण पाहिला तर फक्त 31 धावांचं आव्हान सुमन मोटर्सच्या संघाने ठेवलं होतं, परंतु नक्कीच या सामन्यामध्ये त्याने पुनरागमन केलंय आणि आता मात्र आपल्याला एक चांगला फटका पाहायला मिळालाय आणि हा चौकार डीजे. दरम्यान हा पुढील चेंडू दुसऱ्या षटकातील एक चौकार पाहायला मिळाला आपल्याला, चांगल्या प्रकारे मारलेला. आणि आता मात्र कव्वास रिजन मध्ये मारलेला हा सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय आदिनाथ गोविलकर याच्या बॅटमधून. दरम्यान एक सुंदर असा फटका आपल्याला पाहायला, क्रिकेटिंग शॉट आपण म्हणू शकतो अशा प्रकारचा एक सुंदर फटका होता. कवच रिजन मध्ये मारलेला हा षटकार आदिनाथ याच्या बॅटमधून. नक्कीच आता आदिनाथवरती थोडीशी जास्त जबाबदारी आपल्याला पाहायला मिळते. 78 धावांचं लक्ष आहे. पहिल्या षटकात फक्त 1 धाव प्रगतीपथावरती आहे. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु आला. दरम्यान 2 षटक पूर्ण होत आहेत. 2 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती 14 धावा. पहिल्या षटकात आपण पाहिलं फक्त 1 धाव आली होती. दुसऱ्या षटकात मात्र 13 धावा करण्यात यशस्वी झाले तो भाई भाई सुपर किंग संघ. 78 धावांचं आव्हान असेल. शेवटची 3 षटकं येणं बाकी. गोलंदाजी मार्कवरती आपण पुन्हा एकदा पाहतोय तो म्हणजे सूरज पाशीलकर. पहिले षटक यशस्वीरित्या पार केल्यानंतर आता तिसरं षटक पुन्हा एकदा कर्णधार सूरज पाशीलकर घेऊन येतोय. तिसरं षटक चालू. तिसऱ्या षटकातील हा पहिला चेंडू. थोडासा चेंडू होता, थोडीशी बॉलने उसळी कमी घेतली आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल जाऊन थांबलेला आहे. दरम्यान तिसरं षटक झालंय. 14 धावा झालेल्या आहेत. अजूनही 78 धावांचं आव्हान आहे. जर आपण पाहिलं तर खूप मोठं असं आव्हान म्हणू शकतो. शेवटच्या 3 षटक येणं बाकी. पुन्हा एकदा तेज तर्रार गोलंदाजी आणि पुन्हा एकदा बॅट्समन होतोय बीट. अशाच प्रकारची काही गोलंदाजीची गरज असेल सुमन मोटर्स संघाला. पहिला सामना हरल्यानंतर हा नॉकआउट सामना आहे आणि तो जिंकणं गरजेचं आहे. तर त्याच प्रकारे गोलंदाजी करताना पाहायला एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा बॅट्समन होतो बीट. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकात 1 धाव. दुसरं षटक चालू आहे. दुसऱ्या षटकात सुद्धा काही निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान 9 चेंडू हाताळलेत सूरज पाशीलकर याने. 9 मधील 9च्या 9 चेंडू निर्धाव चेंडू टाकलेत आणि एका चेंडूवरती एक अतिरिक्त धाव आली होती.
आता मात्र थोडीशी फ्लिक केलेला हा चेंडू, एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, स्ट्राईक मात्र आदिनाथने आपल्याकडे ठेवले, कारण की स्वतःवरती थोडासा विश्वास असणारच. जर मगाशी आपण पाहिलं तर 1-2 मोठे फटके आदिनाथ याच्या बॅटमधून सुद्धा आलेले आहेत. नंदुराज वाडवळ कुठे असतील त्यांनी इथे कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे. नंदुराज वाडवळ. दरम्यान संत गतीने चालू असणारा हा सामना आपण पाहतोय. थोडीशी धावसंख्या, षटकातील हा चेंडू पुन्हा एकदा बॅट्समनला काहीच रूम दिली नाही आणि फक्त एका धावेवरती समाधान मानावे लागेल बॅट्समनला आदिनाथ याला. या चेंडूवर सुद्धा खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सुमन मोटर्स संघाकडून. नक्कीच नॉकआउट सामना कसा खेळावा हे आपल्याला पाहायला मिळते सुमन मोटर्सच्या संघाकडून. तर तिसऱ्या षटकातील पुढील चेंडू सूरज पाशीलकर. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी, बॅक टू बॅक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत सूरज पाशीलकर याच्या माध्यमातून. 3 षटक संपलेत, 3 षटकाअखेर धावसंख्या झालेली आहे ती 17 धावा. मला वाटतं 2 षटकात 61 धावांचं आव्हान असेल. हॅलो, ब्लॅक पॅन्थर्स याच्यानंतर तयार राहायचंय. ब्लॅक पॅन्थर संघाने या सामन्यामध्ये जो विजयी संघ होईल त्यासोबत लगेचच तुमची मॅच खेळली जाईल. 4थं षटक प्रगतीवरती. हॅलो, सागर जोरकर साठी एक बक्षीसला आलेला आहे धर्मेश जाधव, रुपेश बोडरे यांच्याकडून. जर विकेट हॅट्रिक घेतली तर 501 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल रुपेश बोडरे आणि धर्मेश जाधव यांच्याकडून. दरम्यान बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय सागर जोरकर, मॅन फ्रॉम उतेखोल आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक वरती आदिनाथ गोविलकर, मॅन फ्रॉम गोरेगाव कुंभाराळी. सागर जोरकरचा कव्हर सीझन मध्ये मारलेला हा फटका, थोडासा फटका फसलाय आणि ही झेल आणि हा एक मोठा झटका. दरम्यान हा पुढील चेंडू आणि आता मात्र एक सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. या 6 धावा. काही सुंदर फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत या सामन्यामध्ये. तसा सामना पाहिलं तर आपण थोडंसं सुमन मोटर्स या संघाकडे झुकताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, थोडीशी शॉर्ट ऑफ लाईन गोलंदाजी होती ती सुमन मोटर्स या संघाकडून आणि आता चौकार. दरम्यान धावसंख्या झाली 27. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. 51 धावांची आवश्यकता आहे अजूनही. काही मोठे फटके आवश्यक, परंतु थोडीशी गोलंदाजी चांगली आपल्याला पाहायला मिळते. जर पहिल्या 3 षटकांचा आपण विचार केला तर फक्त
17 धावा खर्ची घातल्या होत्या त्या सुमन मोटर्स या संघाने. एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र हा मोठा फटका, षटकार. दरम्यान असंच काही फटक्यांची गरज होती. ती पहिले जे 3 षटक पडले त्या षटकांमध्ये अशाच षटकारांची आवश्यकता होती. मात्र त्या पहिल्या 3 षटकांमध्ये फक्त 17 धावा खर्ची घातले त्या सुमन मोटर्स या संघाने. आणि आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय भाई भाई सुपर किंग संघ थोडस मोठे फटके मारताना आपल्याला पाहायला मिळतंय. पहिलं जर षटक आपण पाहिलं तर प्रशांत अंधेरे याचा विकेट जो रनआउटच्या स्वरूपात गेला तो एक मोठा झटका होता भाई भाई सुपर किंग संघाला. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय परंतु वाईट. सागर जोरकर यांच्यासाठी आणखी एक पारितोषिक आलेलं आहे. जर विकेट घेतली तर गणेश जोरकर यांच्याकडून 5,000चा तब्बल पारितोषिक आलेला आहे. गणेश जोरकर यांच्याकडून. दरम्यान हा पुढील चेंडू सागर जोरकरचा. आता मात्र हा मोठा फटका, षटकार. धावसंख्या झाली 40. अजूनही जर आपण पाहिलं तर 38 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 38 धावा, प्रत्येक चेंडूवरती षटकार. जर हा सामना जिंकायचा असेल भाई भाई सुपर किंग संघाला तर प्रत्येक चेंडूवरती षटकार मारावा निर्धावाचा पाहायला मिळतंय. दरम्यान 6 चेंडू 38 धावांची आवश्यकता आहे. शेवटचं षटक या सामन्यातील कोण घेऊन येणार याची औत्सुकता लागले तर सिकंदर यशवीकर यांच्याकडे आपण हा चेंडू पाहतोय. एक वेगवान गोलंदाज मानले जातात निजामपूर विभागात असे हे सिकंदर यशवीकर शेवटचं षटक घेऊन येत आहेत. हॅलो, शशीभाई गुलगुले यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. शशीभाई गुलगुले. 6 चेंडू 38 धावांची आवश्यकता. थोडस सामना सुमन मोटर संघाच्या बाजूने झुकलेला आपल्याला पाहायला मिळतोय परंतु क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. 6 चेंडू 38 धावा होऊ शकतात. तर सिकंदर यशवीकर पहिला चेंडू यॉर्कर लाईन चेंडू. पहिल्या चेंडूवर मात्र 1 धाव. 5 चेंडू 37 धावा. फक्त आता औपचारिकता राहिलेली आहे असं वाटतंय कारण की 5 चेंडू आणि 37 धावांचं आव्हान आहे. अशक्य असं आव्हान आपल्याला पाहायला मिळतंय. सिकंदर यशवीकर शेवटचे 5 चेंडू शिल्लक. दरम्यान हा शेवटच्या षटकातील दुसरा चेंडू सिकंदर यशवीकर यांचा वरती आहे. पुन्हा एकदा एक मोठा फटका भावेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा षटकार. यशवीकर पुन्हा एकदा एक सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय, षटकार. ते जे फटके पहिल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये येणं गरजेचं होतं ते फटके आपल्याला शेवटच्या षटकात पाहायला मिळत आहेत. आणि हा सामना ज्यावेळे सुमन मोटरच्या संघाकडे झुकलाय अशा वेळेला हे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत भावेशच्या बॅटमधून. भावेशने नक्कीच एका साईडनी प्रयत्न केलं
संघाला विजय मिळवून देण्याचं, परंतु दुसरीकडून त्याला साथ मिळाली नाही. पुन्हा एकदा सिकंदर रेशवेकर यांच्या चेंडूवरती हा चौकार. चेंडू द्यायचा आहे पंच. दरम्यान 4 चेंडू झालेत, 2 चेंडू येणं बाकी. 57 धावसंख्या झालेली आहे ती बाई बाई सुपर किंग संघाची. आता मात्र पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार. हा खेळाडू खेळत आहे. 6 धावांची आवश्यकता आहे आणि ही 50 आपल्याला पाहायला मिळते भावेशाच्या बॅट मधून निघालेली. भावेश, हार्दिक हार्दिक अभिनंदन तुझं. धावसंख्या कमी पडली. नक्कीच हा पहिला खेळाडू ठरतोय हा सेंचुरी मारणारा आजच्या दिवसातला. आणि राहुल स्पोर्ट्स नंदुराज वाडवल यांच्याकडून त्यांना 1001 1001 असा 2000चा इनामी राशी प्राप्त केलेला आजच्या दिवसातला पहिला खेळाडू. अभिनंदन भावेश. जर आपण पाहिलं पहिल्या दिवशी सूरज मस्कर याच्या बॅट मधून 50 धावा आल्या होत्या. दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं तर निलेश उभारे 5 धावांनी चुकला होता त्याच्या हाफ सेंचुरी पासून. परंतु आता जर आपण पाहिलं तर भावेश 51 धावा मारलेल्या आहेत भावेशाने. ब्लॅक पॅन्थर्स मुकुल मेहता आपल्या संघाच्या कर्णधाराला पाठवायचा आहे. तसेच सुमन मोटर्स सूरज पाशीलकर दरम्यान पाठवायचं आहे. या सामन्याची मॅन ऑफ द मॅच आपण देतोय मंगू प्रथम. सूरज पाशीलकर याला मॅन ऑफ द मॅच जाते. 2 षटक हाताळलेत. मॅन ऑफ द मॅच